आजपासून तुम्ही सुद्धा कॅफेमध्ये पैसे घालवून असे पोटॅटो चीज बॉल खाण्यासाठी जाणं बंद करणार आहात. कारण आज मी तुम्हाला हे पोटॅटो चीज बॉल बनवायची घरच्या घरी अशी भारी पद्धत सांगणार आहे ना, की तुम्ही एकदम पहिल्या प्रयत्नात सुद्धा परफेक्ट बनवाल. वरून छान कुरकुरीत, क्रिस्पी आणि आतून फोडल्यानंतर मस्त असा चीज बस्ट. तर आता सर्वात आधी आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत. आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीचा जर मॅशर तुम्हाला घ्यायचा असेल, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आता हे सर्व बटाटे मी याच पद्धतीने मॅश करून घेते. तर इथे पहा, राहिलेले सर्व बटाटे सुद्धा मी मॅश करून घेतले आहेत. आता यामध्ये काही बेसिक साहित्य घालायचे जे की तुमच्या किचनमध्ये सहज मिळून जाईल. सर्वात आधी 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरिगॅनो यामध्ये घालायचं. चिली फ्लेक्स जर तुम्हाला तिखट चटपटीत आवडत असेल तर थोडंसं जास्तही घालू शकता. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. पाहिलत ना, एकदम मोजकं साहित्य लागतं. मग कॅफेमध्ये इतके जास्त पैसे कशाला घालवायचे? घरच्या घरीच एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे बनवून खायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. छान असा गोळा तयार झालाय. त्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी मोझरेला चीज घेतले. तुम्हाला जे चीज आवडतं ते या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता काय करायचं, जे मिश्रण, जे पीठ आपण तयार करून घेतले ना, त्याच्यातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं, अगदी लिंबा एवढ्या आकाराचं, गोळा करायचा आणि मध्यभागी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने हे पसरवून घ्यायचं. आणि त्यानंतर जे आपण चीज घेतले त्यातलं 1 चमचाभर चीज यामध्ये भरायचं. तुम्हाला जर चीज जास्त आवडत असेल, थोडंसं जास्त घातलं तरी सुद्धा चालेल. कारण इथे मी या ठिकाणी जी पद्धत सांगतेय ना, त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर तळताना चीज सुद्धा बाहेर येणार नाहीत आणि हे पोटॅटो बॉल फुटणार सुद्धा नाहीत. तर इथे पहा, चीज भरल्यानंतर आता हा गोळा बंद करायचा आणि दोन्ही हातावरती फिरवून छान असा गोळा याचा तयार करून घ्यायचा. अगदी लिंबाच्या आकारा एवढा हा गोळा तयार होतो. तर इथे पहा, लिंबाच्या आकारा एवढा गोळा आपला बनून तयार झाला आहे. आता सेम याच पद्धतीने जे राहिलेलं मिश्रण आहे त्याचे सुद्धा आपल्याला चीज बॉल बनवून घ्यायचे आहेत. आणखी एक चीज बॉल मी या ठिकाणी तुम्हाला बनवून दाखवते. जसं मी सुरुवातीला सांगितलं, लिंबा एवढं मिश्रण हातावरती घ्यायचं, थोडासा गोळा बनवायचा, त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हा गोळा पसरवून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचाभर चीज यामध्ये भरायचं किंवा तुम्हाला जर जास्त चीज आवडत असेल तर थोडंसं जास्त भरलं तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर ही पारी बंद करायची आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता जे राहिलेलं मिश्रण आहे त्याचे चीज बॉल सुद्धा मी अगदी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, राहिलेले चीज बॉल सुद्धा मी छान असे तयार करून घेतले आहेत. आता आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. आता बाउलमध्ये 1 चमचा मैदा आणि 2 मोठे चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले ते घालायचं आणि एकदम थोडंसं मीठ घालायचं. कारण आपण चीज बॉल बनवताना त्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा मीठ घातले. त्यानंतर दोन्ही साहित्य आणि मीठ एकसारखं मिक्स करायचं. लागेल असं यामध्ये थोडं-थोडं पाणी घालायचं आणि याची स्लरी तयार करायची. आता स्लरीचं कोटिंग या चीज बॉलवरती अगदी व्यवस्थित बसावं, त्यासाठी काय करायचं किंवा हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे पहा, आपली स्लरी तयार झाली आहे. आता अशा पद्धतीचा एखादा चमचा घ्यायचा, चमचा स्लरीमध्ये बुडवायचा आणि बाहेर काढायचा. तुम्ही पाहताय चमचा स्लरीमधून बाहेर काढला की जी स्लरी आहे ती चमच्यावर तशीच राहतीये. म्हणजे जे स्लरीचं कोटिंग आहे ते चमच्यावरती तसंच राहते. जेव्हा आपण ते बोटानी काढू तेव्हाच ते निघते. एवढ्याच परफेक्ट प्रमाणामध्ये या स्लरीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर इथे स्लरी तयार झाली आहे. त्यासोबतच इथे मी काही ब्रेड क्रम्स सुद्धा घेतले आहेत. तुमच्या जवळ जर ब्रेड क्रम्स नसतील तर काय करायचं, ब्रेड मिक्सरला फिरवून घ्यायचे, त्याची पावडर बनवायची आणि थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट असे ब्रेड क्रम्स तयार होतात. त्यानंतर आता काय करायचे, जे चीज बॉल आपण बनवून घेतले आहेत ते या स्लरीमध्ये घोळायचे, स्लरीचं कोटिंग करून घ्यायचं. त्यानंतर स्लरीचं कोटिंग केलेले चीज बॉल ब्रेड क्रम्समध्ये घालायचे आणि छान असे घोळून घ्यायचे. तर इथे पहा, स्लरीचं कोटिंग बसल्यानंतर ब्रेड क्रम्स सुद्धा या चीज बॉलला अगदी परफेक्ट चिटकून बसतायत. या ठिकाणी तुम्ही पाहताय व्यवस्थित अशी कोटिंग झाली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डबल कोट सुद्धा करून घेऊ शकता. मी सिंगल कोटिंगच करून घेणार आहे. तर इथे दुसरा चीज बॉल सुद्धा पहा, स्लरीमध्ये मी कोटिंग करून घेतलाय आणि आता स्लरीची कोटिंग झाली की जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने ब्रेड क्रम्सची सुद्धा कोटिंग तयार करून घ्यायची आणि आता राहिलेले चीज बॉल सुद्धा मी याच पद्धतीने स्लरी आणि ब्रेड क्रम्सची कोटिंग करून घेते.
तर इथे पहा राहिलेले चीज बॉल सुद्धा मी कोटिंग करून घेतले आहेत. आता हे चीज बॉल आपण तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम करून घेताना लक्षात ठेवा जास्त कडकडीत गरम करायचं नाही. आपण नेहमी भजी बनवताना जेव्हा ती भजी तळतो त्यावेळेस जसं तेलाचं टेम्परेचर असतं अगदी तसंच टेम्परेचर ठेवायचं आहे. सुरुवातीला एक अर्धा मिनिट गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा. चीज बॉल तेलामध्ये सोडायचे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने झाऱ्याने वरच्या बाजूने या चीज बॉलवरती तेल घालायचं. अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि सतत एकसारखं हलवत हे चीज बॉल मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसचा फ्लेम मीडियम टू हायच ठेवायचा. मंद आचेवर जर चीज बॉल तळले तर अगदी व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि चीज सुद्धा फुटून बाहेर येऊ शकतं. त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवरच हे चीज बॉल तळून घ्यायचे. तर इथे पहा मध्यम आचेवर सतत एकसारखं हलवत छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे चीज बॉल मी तळून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात याच्यामधून चीज बाहेर आलेलं नाहीये. अगदी जसे तळताना तेलामध्ये सोडले होते ना तसेच हे चीज बॉल बाहेर आले. परफेक्ट असे सर्व चीज बॉल बनून तयार झाले आहेत. इथे तुम्ही या चीज बॉलचा आवाज सुद्धा ऐकू शकता. वरून छान कुरकुरीत क्रिस्पी असे हे चीज बॉल तयार होतात. त्यासोबतच जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं फोडल्यानंतर सुद्धा आतमध्ये तुम्ही हा चीज बस्ट पाहू शकता. परफेक्ट कॅफेच्या चवीलाही मागे सारतील असे हे चीज बॉल बनून तयार होतात आणि घरच्या घरी स्वच्छतेत बनवलेत त्यामुळे मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहेतच. मस्त टोमॅटो केचप सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर